नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वैशाली किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बाजरीची खारोडी तयार करणार आहे। त्याच्यासाठी मी 2 दिवस अगोदर बाजरी भिजत घातलेली होती। ती भिजल्यानंतर मी ती मिक्सरातून बारीक वाटून काढली आणि त्याच्या जेवढं ते पीठ होतं तेवढा अंदाजाने मी पाणी घेतलं। एका पातेलीमध्ये पाणीला उकळी आल्यानंतर त्याच्यात मी तिखट, मीठ, ओवा, जिरे, हळद, शोप आणि तीळ आणि कोथिंबीर हे 2 किलो बाजरीला ज्या प्रमाणात लागतील त्या प्रमाणाने मी घालून घेतले। 1 वाटी तिखट, 50 ग्रॅम कोथिंबीर, 100 ग्रॅम तीळ, 50 ग्रॅम शोप, ओवा हा 2-3 टेबलस्पून आणि चवीनुसार मीठ वगैरे 1 चमचा हळद। अशा प्रमाणात मी हे मिश्रण घेऊन त्याच्यात टाकून घेतलेले आहे आणि आपण हे मिश्रण एकसारखं असे ढवळत राहायचे जोपर्यंत ते घट्ट असे होत नाही। हे आपण आता संध्याकाळी केलेले आहे। हे मिश्रण आपण थंड होऊ देणार आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या वड्या किंवा झाऱ्याच्या सहाय्याने आपण हे झारून घेणार आहेत। तर कशी वाटली मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझी बाजरीच्या खारोड्यांची रेसिपी? नक्की कमेंट करून सांगा।